श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेली आहे स्वामी चरित्र सारामृत याची पूजा मांडणी कशी करायची आणि त्यासाठी कोणकोणतं साहित्य लागतं हे सर्व मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, कारण मी सुद्धा ते करत आहे. त्यामुळे आता मी तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी मी कोणकोणतं साहित्य घेतलेलं आहे. तर या ठिकाणी मी गणपती धुण्यासाठी दूध घेतलेलं आहे, त्यानंतर फुलं घेतलेलं आहे, अक्षत घेतलेलं आहे, त्यानंतर चंदन आणि गणपती ठेवायसाठी विड्याची पानं, दिवा, त्यानंतर स्वामी समर्थांना खडीसाखरेचा प्रसाद ठेवायचा आहे म्हणून खडीसाखर, त्यानंतर स्वामी समर्थांच्या फोटोला लावायसाठी अत्तर घेतलेला आहे. एका ग्लासमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आपण फोटोला हार वगैरे सुद्धा करून घेतलेला आहे. चला मग आता आपण पूजा मांडणी करूया. तर या ठिकाणी आपल्याला सर्व व्यवस्थित पुसून वगैरे घ्यायचं आहे. त्यानंतर एक कपडा स्वच्छ ठेवायचा आहे आणि त्या कपड्यावर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो स्वच्छ पुसून थोडं अक्षत वगैरे टाकून तो फोटो आपल्याला तिथे ठेवायचा आहे. अक्षराची थोडीशी रास ठेवायची आहे, त्यावर तो फोटो ठेवायचा आहे. त्यानंतर 2 विड्याची पानं घेऊन आपल्याला सर्वात आधी गणपतीची स्थापना करायची आहे, कारण कोणत्याही पूजेमध्ये गणपतीची स्थापना झाल्याशिवाय ती पूजा पूर्ण मानली जात नाही. तर या ठिकाणी आपल्याला पंचामृताने गणपती धुवून घ्यायचा आहे आणि त्याची स्थापना करायची आहे, त्याची पूजा करून घ्यायची आहे. त्याला कुंकू, अक्षत आणि फुलं वाहून घ्यायची आहे. तर आमच्याकडे लाल फुलं मिळत नाही, तुम्ही लाल फुल असेल तर गणपतीला लाल फुल खूप आवडते तेच घ्यायचं. आमच्याकडे लाल फुल मिळत नाही म्हणून मी झेंडूचीच फुलं घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला अत्तर लावून घ्यायचं आहे. त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला आपल्याला चंदन वगैरे लावून, अक्षत वगैरे लावून त्याची पूजा सुद्धा करायची आहे. त्यानंतर दिवा लावून घ्यायचा आहे. दिवा तर सर्वात महत्त्वाचा असतो पूजेमध्ये. त्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला हार घालून घ्यायचा आहे. त्यानंतर मी या ठिकाणी खडीसाखरेचा प्रसाद ठेवलेला आहे आणि आपल्याला पाण्याचा एक ग्लास भरून ठेवायचा आहे स्वामी समर्थाच्या फोटोच्या बाजूला. त्यानंतर एक नारळ सुद्धा ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे सारामृत कशासाठी करत आहे त्यासाठी संकल्प करायचा असतो. तर एका हातामध्ये पाणी घेऊन आपल्याला हा संकल्प करायचा आहे आणि ते पाणी ताम्ह्यात सोडायचं आहे आणि नंतर ते पाणी आपल्याला तुळशीमध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि माझ्या पूजेमध्ये काही चुकत असेल तर मला क्षमा करावी असं आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना म्हणायचं आहे आणि त्यांना पूर्णपणे शरण जाऊन नमस्कार करायचा आहे. त्यानंतर अगरबत्ती लावून वगैरे सर्व घेऊन आपल्याला पूजेला बसायचं आहे. 3 असे अध्याय आपल्याला वाचायचे आहे. आपण एका दिवशी एक पारायण सुद्धा करू शकतो, परंतु मी 7 दिवस 3 अध्याय वाचले होते. तर या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे मी एकदम साध्यासोप्या पद्धतीने स्वामी समर्थांची पूजा मांडून घेतलेली आहे. आणि आता मी पोथी वगैरे वाचून घेणार आहे. आणि आपल्याला काळं अजिबात वापरायचं नाही आहे. स्वामी समर्थांच्या पूजेमध्ये काळं बोव सुद्धा लावायचं नाही आहे आणि डोक्यावर ओढणी घ्यायची आहे. तर या ठिकाणी माझे 3 अध्याय वाचून झाले होते. तर आपल्याला या ठिकाणी पोथीची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे. पोथीवर सुद्धा हळद कुंकू आणि फूल व्हायचं आहे. त्यानंतर आपण जे जपमाळ असते ते जपमाळ सुद्धा आपल्याला या ठिकाणी ठेवायची आहे. मी ते जपमाळ सुद्धा ठेवलेली आहे. चला, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.